नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि त्याच्यासाठी मी एक इम्युनिटी बूस्टर असा मस्त काढा करणार आहे. आता काढा म्हणल्यावर कुणाकुणाची तोंड वाकडी होतील, पण हा काही तसा काढा नाही आहे. हा खूप चविष्ट होतो काढा. तर त्याच्यासाठी मी हळद घेतलेली आहे. म्हणजे ही ओली हळद आहे, आल्यासारखी दिसते आणि आतमध्ये अशी केशरी असते. एवढा तुकडा आपल्याला लागणार नाही आहे. मी 2च कप आत्ता काढा करते आहे. तर त्याच्यासाठी साधारण एक एवढा तुकडा आपल्याला लागेल, 1 इंचापेक्षा सुद्धा कमी. त्याच्यानंतर 1 इंचच आपल्याला आलं घ्यायचं आहे. एवढं आलं पुरेसं आहे एवढ्यासाठी. त्याच्यानंतर हे लिंबू घेतलेलं आहे. लिंबाचा एक वेगळा आणखीन एक प्रकार, म्हणजे वेगळं लिंबू वापरण्याचा आणखीन एक वेगळा प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे. करता करता तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर गूळ घेतलेला आहे. अगदी थोडेसे 5-6 मिरीचे दाणे घेतलेले आणि एक दालचिनीचे छोटे छोटे तुकडे घेतलेले. दालचिनी, मिरे, त्याच्यानंतर आलं, हळद, त्याच्यानंतर ही घेतली आहेत मी तुळशीची पानं. ह्या सगळ्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. तर त्याच्यासाठी मी आधी पाणी गरम करायला ठेवते. पाण्याला उकळी येते तोपर्यंत हे आपले जे जिन्नस आहेत तर त्याचे आपण कट करून घेऊया. तुम्ही खिसून घेतलं तरीसुद्धा चालेल. ॲक्च्युली खिसून घेणं जास्त योग्य आहे, पण मी हे थोडंसं सगळंच ठेचून घेणार आहे म्हणून मी बारीक तुकडे करते आहे. खलबत्त्यामध्ये हे सगळंच थोडंसं ठेचून घेतलं की त्याचा सगळा अर्क पाण्यामध्ये उतरायला मदत होते. त्याच्यानंतर हे जे लिंबू आहे, ही लिंबाची जी आहेत ना, ती अशी थोडीशी सालं आपल्याला काढून घ्यायची आहे. मी जे म्हणलं तुम्हाला की थोडंसं वेगळ्या प्रकारे आपण लिंबू वापरणार आहोत. तर अशी सालं जेव्हा आपण काढून घेतो, ह्या सालामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याची खूप चांगले गुणधर्म असतात आणि एरवी आपण हे साल कधी वापरत नाही, पण असं काढा करताना जेव्हा आपण अशी सालं काढून घेतो तर त्याचे सगळे गुणधर्म त्या काढ्यामध्ये उतरतात. पांढरा भाग नाही काढायचा, फक्त वरची अशी सालं काढून घ्यायची. साधारण अर्ध्या लिंबाची सालं मी काढून घेतलेली आहे. हे आलं आणि हळदीचे तुकडे मी थोडे ठेचून घेणार आहे. तुम्ही खिसून घेतले तरी सुद्धा चालतील. त्यानंतर ह्यातच हे जे मिरे आणि दालचिनी आहे ते पण आपण थोडेसे कुटून घेऊया. पाण्याला आपल्या उकळी आलेली. आता हे जे ठेचलेलं मिश्रण आहे ते आपण याच्यामध्ये घालूया. हे सगळेच पदार्थ पचनासाठी आपल्याला खूप उपयुक्त असतात. आपली प्रतिकारशक्ती याच्यामुळे वाढते. त्याच्यानंतर जेव्हा असा पावसाळा सुरू होतो तर आपल्याला छोटे मोठे आजार होत असतात. थोडासा खोकला, थोडीशी सर्दी किंवा कणकण येणे, तर त्याच्यासाठी पण हा काढा खूप छान उपयोगी आहे. ही जी मी तुळशीची पानं घेतली आहे तर ती आता त्याच्यात घालते. फ्रेश लिंबाच्या सालाचा सगळ्याचाच एकूण खूप असा छान वास सुटलेला आहे. असे उकळी आल्यानंतर कमीत कमी 5 मिनिट हा काढा आपल्याला उकळायचा आहे, म्हणजे याचे जे सगळे औषधी गुणधर्म आहे तर ते काढ्यामध्ये उतरतील. काढा उकळून 4 ते 5 मिनिट झाली. आता ह्याच्यामध्ये मी गूळ घालते. हा तुम्ही साखर पण घालू शकता, पण गुळामुळे अर्थातच जास्त हेल्दी होईल. तुम्ही गूळ खाली उतरवल्यावर सुद्धा घालू शकता. खडी साखर घालू शकता. कुणी कुणी मध घाला म्हणतात, खूप औषधी गुणधर्माचा असतो. पण मी तुम्हाला सांगेन, जर मध घालायचं असेल तर कोमट झाला पाहिजे हा काढा आणि मग मध घालायचा. आपण जेव्हा गरम पदार्थामध्ये मध मिसळतो तर तेव्हा त्याचे फायदे तर होतच नाहीत, उलट नुकसान होतं. मध कधीही गरम पदार्थाबरोबर वापरायचा नसतो. तर अजून 1 मिनिट आता हे गूळ विरघळेपर्यंत मी हा काढा उकळणार आहे आणि त्याच्यानंतर गाळून तुम्हाला दाखवते. सगळ्या म्हणजे मधुमेह, रक्तदाब असे जे आपले जुनाट विकार असतात किंवा संधिवात, या सगळ्यासाठी हा काढा अतिशय उपयुक्त आहे. आता तर असं संशोधनाने सिद्ध झालंय की हळद आणि आलं जे आहे तर ते कर्करोग वगैरे सारख्या आजारात सुद्धा ते आपल्याला म्हणजे उपचारात मदत करू शकतं. काढा हा आपलं उकळून तयार आहे. आता ह्याच्यामध्ये घालूया लिंबू. लिंबू असं खाली उतरवल्यावर गाळल्यावर घालायचं. त्याचा मस्त फ्रेश असा छान स्वाद काढ्याला येतो. तर मंडळी, ही अगदी सोपी आणि अतिशय गुणकारी अशी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. पावसाळा येतोय. हे जर तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा घेतलं तर पावसाळ्याचे कुठलेही विकार आपल्याला होणार नाहीत. आणि ह्याला एक सजावटीसाठी मी घालणार आहे तुळशीचं पान,
मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.